गणपतीमधलं डेकोरेशन करायला जितकी उत्सुकता असते तितकेच हातपाय जड पडता जेव्हा हे सगळं सोडावं लागतं। बोलता बोलता 10 दिवस संपले आणि गणपती त्यांच्या घरी जायला सज्ज झाले। मन जड झालं होतं, पण बाप्पाला निरोप द्यायला तोच उत्साह ठेवला होता। सगळे त्या तयारीत मग्न होऊन रंगून गेले होते। सगळ्या घरांमधले एकत्र आले, आरती झाली। आणि सर्वांनी आनंदात नाचायला सुरुवात केली। आता असं नाहीये की कोणाला वाईट वाटत नव्हतं, पण आनंदात निरोप देऊन पुढच्या वर्षीची आतुरतेने वाट बघणं हेच सर्वांच्या मनात होतं। गणपतीची मिरवणूक म्हणजे एक महत्त्वाचा भाग, पण यावर्षी त्या मिरवणुकीला एक नवा रंग मिळाला। दरवर्षी मंडळातले आम्ही काही मुलं जाऊन गणपती विसर्जन करून यायचो, पण यावर्षी गावातल्या स्त्रियांनी त्यात सहभाग घेतला। मान्य आहे, शहरांमध्ये नॉर्मल आहे, पण लहान गावांमध्ये हे होणं म्हणजे मोठ्या बदलाची सुरुवात म्हणावी लागेल। हा फक्त उत्सव नव्हता, ही एक सुरुवात होती नवीन बदलाची, समानतेची आणि खऱ्या एकतेची। नदीवर आलेलो आता गणपती विसर्जन करायचं आहे। आज ते जड झालेलं मन घेऊन बाप्पाला निरोप देताना शेवट आरती झाली। आणि म्हणूनच मन म्हणतंय पुढच्या वर्षी लवकर या, कारण पुढच्या वर्षी हा आनंद दुप्पट असणार आहे।